ओबीसी समाज आणि नेत्यांवरील टीका यापुढे खपवून घेतली जाणार नाही असे म्हणत ओबीसी हक्क आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी सोलापुरात वज्रमूठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। बहुजन ओबीसी समाजाच्या आरक्षणावरील वाढते अतिक्रमण, कायदेशीर प्रश्नांची गुंतागुंत आणि ओबीसी नेतृत्वावर होत असलेल्या वैयक्तिक चिखलफेकीच्या विरोधात सोलापुरात रविवारी ओबीसी समाजातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक हॉटेल वैष्णवी येथे पार पडली। या बैठकीमध्ये समाजाच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी व कायदेशीर संघर्षाची दिशा ठरवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येत अभेद्य ओबीसी एकीची वज्रमूठ स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला। ओबीसी समाजावरील अन्याय आणि ओबीसींच्या राजकीय जागांवर होत असलेले अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत थांबले पाहिजे। मूळ ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। तसेच ज्या ज्या ठिकाणी गैर ओबीसी बोगस दाखल्याच्या आधारे निवडून आले आहेत त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। त्यासाठी जात पडताळणी समितीला निवेदन देऊन पाठपुरावा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। यावेळी शेखर बंगाळे, पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेट्टी, ओबीसी नेते लक्ष्मण भोसले, माजी नगरसेवक बबलू गायकवाड, बापू भंडारे, सिद्धराम धायगुडे, अनिल दुधाळ, करण गडदे, मनोज सलगर, अप्पाराव हाके, युवराज जाधव, बजरंग शेंडेकर, पवन पाट, अप्पासाहेब होनमाने, अर्चना बनगर, शारदाताई बर्वे, माधुरी डहाळे, माधवी पोद्दार, संदीप धायगुडे, काशीनाथ पोद्दार, अनिल माळी, प्रकाश कुंभार, प्रशांत इंगळे, राम वाकसे, मुकेश बुजरगे, शिवा पुजारी, संदीप कांबळे आदी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातील कुणबी व इतर जात प्रमाणपत्रांची पडताळणी प्रक्रिया, प्रलंबित प्रकरणे आणि त्या संदर्भातील कायदेशीर बाबींवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जात पडताळणी समितीला बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी जात पडताळणी कार्यालयावर धडक मोर्चा काढून चौकशीचे निवेदन देण्यात येणार आहे।